हॅलो फ्रेंड्स, सगळ्यात महत्त्वाचे आहे रुबिक का बरं शिकावं किंवा कशासाठी शिकण्यात यावं. रुबिक शिकवण्यासाठी भरपूर सारे ऑनलाईन व्हिडिओज आहेत. ऑनलाईन व्हिडिओजच्या माध्यमाद्वारे भरपूर सारे स्टुडंट वगैरे शिकत असतात रुबिक कशाप्रकारे सॉल्व करावं. तर नेमका प्रश्न असा निर्माण राहतो की ऑफलाईन क्लासेस का बरं लावावं. विद्यार्थी जे काही रुबिक्स असतात ते रुबिक्स त्यांच्या आकलन क्षमतेनुसार शिकत असतात आणि आपण जो काही समर वॅकेशनच्या जो 15 दिवसाच्या क्लासेस घेतला होता या 15 दिवसाच्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार आपण त्यांना रुबिकला लागतच शिकवले. ऑफलाईन क्लासेसच्या माध्यमाद्वारे कसं राहते का जसा 5x5चा क्यूब असेल आणि हा क्यूब आपल्याला सॉल्व करायचा असेल तर आपण त्याला अल्गोरिदमच्या फॉर्म्युलाद्वारे पण त्यांना शिकवतो. जसा ट्रायंगल शेपचा आपल्या रुबिक्स क्यूब सॉल्व करायचा असेल तर हा अल्गोरिदम लॉजिकली कशाप्रकारे सॉल्व करू शकतात ते पण आपण शिकवतो त्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी ना कोणती डिफिकल्टी आली तर ते स्वतःहून त्याच वेळेस आपल्याला लागेच ते विचारू शकतात. तर त्यामुळे या ऑफलाईन क्लासेसच्या माध्यमाद्वारे यंदा आपण समर वॅकेशनमध्ये जवळपास 30 विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले, जेणेकरून ते 2x2चे क्यूब, त्याच्यानंतर 3x3चे क्यूब, 4x4चे क्यूब, 5x5चे क्यूब, ट्रायंगल, मिरर क्यूब आणि विविध शेपचे क्यूब त्यांना 15 दिवसामध्ये त्यांना आपण शिकवले आणि त्यांना प्रशिक्षित केले. आणि काही विद्यार्थी असे सुद्धा आहेत का जे विदिन अ सेकंदामध्ये, विदिन अ मिनटामध्ये रुबिक क्यूब चांगल्या प्रकारे सॉल्व करतात. तर सगळ्यात महत्त्वाचे राहते रुबिक सॉल्व करण्यासाठी लागते प्रॅक्टिस आणि त्याच्यामध्ये काही फॉर्म्युलेस आणि काही लॉजिकली लागतात. म्हणजे विचार करा का एखादा विद्यार्थी जे रुबिक्स क्यूब जे सॉल्व करून राहिला असेल, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं हा 3x3चा क्यूब आहे. हा 3x3चा क्यूब जे सॉल्व करायचा असेल पूर्णच्या पूर्ण क्यूब, तर हा काही विद्यार्थी विदिन अ मिनटामध्ये सॉल्व करतात. काही जणांना काही सेकंदामध्ये हा क्यूब सॉल्व करतात. म्हणजे हा क्यूब सॉल्व करण्यासाठी 3x3 क्यूबमध्ये जवळपास 27 क्यूब आहेत. छोटे छोटे क्यूब जे पकडले तर 27 क्यूब आहे. आज जसा 4x4चा क्यूब आहे, या 4x4च्या क्यूबमध्ये छोटे छोटे जे आपण क्यूब पकडले तर 64 क्यूब आहेत. त्या 64 क्यूब काही जण विदिन अ मिनटामध्ये, काही जण सेकंदामध्ये सॉल्व करतात. म्हणजे विचार करा ॲट अ टाईम त्यांना विविध प्रकारचा विचार न करता, म्हणजे रुबिक्स क्यूब सॉल्व करताना विचार न करता तुम्हाला रुबिक्स क्यूब सॉल्व करावं लागते. म्हणजे त्यांची माइंडवर किती पकड असेल आणि त्यांची हँडलिंग जो राहते तो किती पकड असेल त्यांच्या हातावर ते आपल्याला माहिती पडतात. काही विद्यार्थ्यांच्या एवढं त्याच्यामुळे रुबिक्स क्यूब सॉल्व केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या IQ लेवल सगळ्यात जास्त वाढते. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही बौद्धिक खेळ आहे, जसं रुबिक्स झालं असेल, चेस झालं असेल, अशा प्रकारे बौद्धिक खेळ आपण या क्लासेसच्याद्वारे विद्यार्थ्यांना शिकवत असतो, जेणेकरून एखादा विद्यार्थी पुस्तकी नॉलेजबरोबर बाकीचे जे काही बौद्धिक जे विकास आहे आणि मानसिकरित्या विद्यार्थ्यांच्या व्हावा यासाठी आपण बौद्धिक खेळ विद्यार्थ्यांना शिकवत असतो या क्लासेसच्या माध्यमाद्वारे. रुबिक्स शिकवण्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भरपूर साऱ्या जणांना असं वाटते का रुबिक्स सॉल्व करणे म्हणजे खूप कठीण अशी गोष्ट आहे. परंतु रुबिक सॉल्व करताना सगळ्यात महत्त्वाची राहते प्रॅक्टिस आणि काही लॉजिक आणि काही अल्गोरिदम फॉर्म्युले. एवढी गोष्ट जरी विद्यार्थ्यांना माहिती असेल तरी विद्यार्थी रुबिक्स क्यूब सॉल्व करू शकतात. आणि रुबिक्स क्यूब सॉल्व करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे राहते का एखादा रुबिक्स क्यूब सॉल्व केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कॉन्फिडन्स लेवल वाढते. आणि विद्यार्थ्यांच्या कॉन्फिडन्स लेवल वाढला, आत्मविश्वास वाढला का ते इतर क्षेत्रामध्ये सुद्धा ते विकास करू शकतात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते लगेच ते विकास करू शकतात. म्हणजे मानून चला एखादा हा रुबिक्स क्यूब असेल 5x5च्या रुबिक्स क्यूब आणि हा रुबिक्स क्यूब नॉर्मल विद्यार्थी जर सॉल्व केलेला असेल तर त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो का हा रुबिक कोणाला पण सॉल्व करता येत नाही पण मला सॉल्व करता आलं, तर त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. एवढा कॉन्फिडन्स लेवल वाढतो का इतर क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा विकास होत असतो. तर त्यामुळे हे बौद्धिक खेळ असतात. बौद्धिक खेळामध्ये प्रावीण्य हासिल केल्याबरोबर त्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास होतोच, परंतु त्याचा व्यक्तिमत्व विकास सगळ्यात महत्त्वाचा होत असतो. जेणेकरून आपण या गुरुकुल CPS क्लासेसच्याद्वारे विद्यार्थ्यांना पुस्तकी नॉलेजपर्यंत मर्यादित न ठेवता बौद्धिक, शैक्षणिक व मानसिकरित्या त्यांचा विकास कशाप्रकारे व्हायला पाहिजे ते आपण या क्लासेसच्या माध्यमाद्वारे दरवर्षी शिकवत असतो आणि विद्यार्थ्यांना घडवत असतो. धन्यवाद.